तुमच्याकडे मिनी मशीन आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मिनी मशीनवर ब्लाऊज कसं शिवायचं? काय प्रॉब्लेम येतात? कसं ऑपरेट करायचं त्याला? या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रिन्स कट ब्लाऊजची मी कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे. कशा पद्धतीने प्रिन्स कट ब्लाऊज या मिनी मशीनवर आपण शिवणार आहोत हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने मी ब्लाऊज शिवून दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. हाय, हॅलो, नमस्कार. मी नेहा. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. टू पीसचा प्रिन्स कट ब्लाऊज कसा शिवायचा हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि कटिंग कशी करायची पेपर ठेवून ते सुद्धा मी दाखवलं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर हे बघा प्रिन्स कटचे पेपर कटिंग केलेली आहे. तर ते आता मी अस्तरवर ठेवून याला आखून घेणार आहे आणि याची कटिंग करून घेणार आहे. सर्वात आधी बॅक साईडचा आपल्याला पेपर कटिंग ठेवून घ्यायचा आहे. बॅक साईडचा गळा आहे हा आणि जॉइंट आहे हे अस्तर. इकडच्या साईडने जिकडे आपण बॅक साईडचा गळा कट करतो तिथं आपल्याला जॉइंट पाहिजेल असतं ते. अस्तरवर पेपर कटिंग ठेवून मी आता खडूने मार्किंग करून घेत आहे आणि जी मार्किंग केलेली आहे त्याप्रमाणे मी कट करून घेणार आहे अस्तरला. हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे खडूने मार्किंग करून घ्यायची आणि आता याला पूर्ण कट करून घेणार आहोत. जिथं मार्किंग केलेली आहे तर त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे अस्तरची. त्यानंतर आपण मेन फॅब्रिकवर ठेवून हेच अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवायचं आणि कट करून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकला 1 इंच एक्स्ट्रा ठेवून मार्जिन ठेवून आपण कट करून घेणार आहोत. त्याआधी मी पुढची साईड आणि मागची साईड असं मार्किंग करून घेते, जेणेकरून आपल्याला शिवताना काही प्रॉब्लेम नको यायला. बऱ्याच जणांना अस्तर उलटा आहे की सीधा आहे ते कळत नाही. त्यामुळे जी सरळ बाजू असते त्यावरच आपण मार्किंग करून घ्यायची, जेणेकरून ब्लाऊज शिवताना आपलं अस्तर उलटं सीधं नको लागायला. आता ते अस्तर कापलेलं होतं तेच अस्तर आता मी ब्लाऊज पीसवर ठेवून घेणार आहे. ब्लाऊज पीस खूप मोठं असतं त्यामुळे थोडंसं मोकळं-मोकळं ठेवायचं, जेणेकरून आपल्याला एक्स्ट्रा ब्लाऊज पीस कापून घ्यायचा आहे. हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ब्लाऊज पीस कापून घ्यायचा आहे आपल्याला अस्तर ठेवून. जे नवीन आहेत, नवीनच ब्लाऊज शिवायचं शिकत आहे त्यांच्यासाठी खूप मोठी महत्त्वाची टिप आहे, की बरेच व्हिडिओ आहेत YouTubeवरती पण एवढं डिटेलमध्ये कोणीच सांगत नाही. जे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आता अस्तर आणि ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. मेन फॅब्रिकची कटिंग झाली आहे. आता मेन फॅब्रिकला सुद्धा आपण सरळ भागावरती खडूने मार्किंग करून घेणार आहोत, जेणेकरून ते सुद्धा आपल्याला उलटं-सिधं नको व्हायला. आता हे सुद्धा मी एकमेकांवर ठेवून घेणार आहे. हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते सरळ बाजू वरच्या साईडने ठेवली अस्तरची. आता मेन फॅब्रिकची बाजू सुद्धा सरळ आहे. तर ती आता पलटवून मी अस्तरवर सरळ मधल्या बाजूने ठेवून घेणार आहे सरळ बाजू. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अस्तरची सरळ बाजू आणि मेन फॅब्रिकची सरळ बाजू ही मधल्या बाजूने यायला पाहिजे, कारण की आपल्याला बाही पलटवायची आहे बघा. अशी बाही पलटवून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्याला दोघी सरळ बाजू या मधल्या साईडला ठेवायचे. कारण जेणेकरून हे टीप दिल्यानंतर पलटेल आणि आपली सरळ बाजू ही वरच्या साईडने येईल. याची उलटी साईड आहे ही. दोन्ही बाह्या मी ठेवून घेतलेल्या आहेत. अस्तर आणि मेन फॅब्रिकला मी जॉइन करून घेतला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला प्रिन्स कटचा ते मधला पार्ट असतो त्याला सुद्धा आपण करून घ्यायचा आहे. हे पफ निघतात त्यामध्ये मी ते सुद्धा असंच मेन फॅब्रिक ठेवून करून घेणार आहे. पण याला आपल्याला पलटवायचं नाही, त्यामुळे सरळ बाजू ही अस्तरची पण वरती दिसायला पाहिजे आणि ब्लाऊज पीसची सुद्धा सरळ बाजू ही वरती यायला पाहिजे अशा प्रमाणे ठेवायचं आहे. हे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. आता मी ब्लाऊज पीसची वरची सरळ बाजू खालच्या साईडने ठेवली आणि अस्तरची सरळ बाजू ही वरच्या साईडने ठेवली. म्हणजे अस्तरची पण बाजू सरळ बाजू ही वरती दिसायला पाहिजे आणि मेन फॅब्रिकची बाजूसुद्धा वरती दिसायला पाहिजे अशा प्रमाणे ठेवून घेतलं. कारण की याला आपल्याला पलटवायचं नाहीये. फक्त अशी टिप देऊन घ्यायची आहे आणि अस्तर आणि ब्लाऊज पीस हे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे ही साईड पट्टीसुद्धा आपल्याला तसंच करून घ्यायचं. याला सुद्धा पलटवायचं नाही, त्यामुळे तसंच सरळ बाजू वरच्या साईडने अस्तरची सुद्धा आणि मेन फॅब्रिकची सुद्धा वरती यायला पाहिजे अशा प्रमाणे आपण हे ठेवून घेणार आहोत.
मार्किंग केलेलं असलं की सोपं जातं. जे नवीन असतात त्यांना कळत नाही की सरळ बाजू कोणती, उलटी बाजू कोणती. मग ते काय होतं, दोघी पार्ट एकसारखेच तयार होतात. सरळ उलटी बाजू जर आपली चुकली अस्तरची आणि मेन फॅब्रिकची, त्यामुळे एकच पार्ट दोघी तयार होतात. ही चूक नको व्हायला म्हणून आपण खडूने मार्किंग करून घ्यायची. आता मागच्या घड्याला पलटवणार आहे, तर मागच्या घड्याचं पण जे सरळ बाजू आहे ती मधल्या साईडने ठेवायची आणि ब्लाउज पीसची पण सरळ बाजू मधल्याच साईडने ठेवायची. हे बघा, ही सरळ बाजू आहे तर मी मधल्या साईडने उलटं करून ठेवते. जेणेकरून आपण पलटवणार तेव्हा सरळ बाजू ही वरच्या साईडने येईल. हे अस्तरचा मधला भाग आहे, तो वरच्या साईडने ठेवलेला आहे. आता इथं टिप दिली की ही गळा पलटेल. सर्व पार्ट मी अशाच प्रकारे ठेवून घेतलेले आहेत आणि आता याला आपल्याला मशीनवर घेऊन हे स्टिच बघा करून घ्यायचं आहे. गळा आहे. तर तर सर्वात आधी आपल्याला मागच्या इकडं पार्टला आपण पिना लावून घेतल्या स्टिच करून जेणेकरून घेणार आहोत. सुटकायला नको. तर आपल्याकडे आधी एक गळ्याला छोटंसं पलटवायचं आहे, त्यामुळे टेबल गळ्याच्या आहे साईडला एक टिप मारून मशीनचा, घेते मी त्यामुळे सर्वात आधी. तर साधा असं गोलच केल्याने गळा ब्लाऊज घेतलेला इकडं आहे. तिकडं सटकत जे नाही. नवीन नवीन आणि ब्लाऊज गोल शिकत लावून असणार घेतली. आता त्यांना याला सोपा जातो हा शिलाई गोल मारून गळा घेणार शिवण्यासाठी, आहे. त्यामुळे मी गोल गळा घेतलेला आहे. एकदम कॉर्नरला मी शिलाई टाकणार आहे. तर त्यासाठी यावरती वरतून आता मी टिप असं टाकून खाली घेते. मिनी मशीन वरती शिवायला सोपं जातं, कारण की त्याचा स्पीड खूपच कमी असतो. ज्यांना जास्त स्पीडची सवय नाही किंवा पहिल्यांदाच मशीन चालवत असणार, तर त्यांच्यासाठी हा स्पीड एकदम छान असतो. शिकण्यासाठी हे मशीन चांगलं आहे. किंवा घरगुती ब्लाऊज शिवायचा असेल, 1 ब्लाऊज किंवा 2 ब्लाऊज आपण कधीतरी शिवत असतो किंवा डेली यूजचे ब्लाऊज आपल्याला शिवायचे असतात. बाहेर जरी दिलं तरी पूर्ण ते गळ्याला खूप शिलाई वेळ मारून लावतात झाली आहे. आता शिवण्यासाठी. मी याला त्यापेक्षा आपण घरच्या घरी कट ब्लाऊज करून शिकून घेते. या मशीनवर आपण शिवू शकतो. तर हे मशीन तेव्हा खूप जास्त कामात येतं. किंवा घरचे आपले कपडे असतील, ड्रेस दाबायचा असेल किंवा काही फाटलं असेल वगैरे, तेव्हा हे मशीन खूप कामात येतं. घरगुती कामासाठी खूप छान आहे हे मशीन. बाहेर जायची सुद्धा गरज पडत नाही. याचा वापर नीट केला तर जास्त दिवसपर्यंत सुद्धा टिकतं. छोटे छोटे कट मारून त्यामुळे घ्यायचे. हे नीट व्यवस्थित वापरायचं. आता मी मधल्या गळ्याला शिलाई दिली आहे, तर आता तिथं कट मारून घेतलेत आणि या पिना लावलेल्या होत्या. पिना लावूनच घ्यायच्या, जेणेकरून हे इकडं-तिकडं अस्तर आणि ब्लाऊज पीस आपलं सरकायला नको आणि आपला गळा वगैरे चुकायला नको म्हणून पिना लावून घ्यायच्या आहेत. आता मी दाब देऊन घेते वरच्या साईडने. अस्तरवर शिलाई देत जायची आहे, जेणेकरून आपला गळा एकदम परफेक्ट बसतो. फिनिशिंग सोबत तयार होतो आपला गळा. अशाप्रमाणे मी आता मागचा गळा तयार करून घेत आहे. परत एकदा आपण याला टीप देऊन घेणार आहोत. ही शेवटची टीप आहे. त्यानंतर आपला गोल गळा तयार होईल. गळा तयार झाल्यानंतर आपल्याला खाली कमरपट्टी लावायची आहे. एक्स्ट्राची 2 इंचची पट्टी करून घ्यायची आणि ती पट्टी आपण आता खाली जॉईंट करून घेणार आहोत. त्याआधी आपण ब्लाऊजला टक्स मारून घेणार आहोत. तर 4 इंचावरच्या मार्किंगवर आपण टक्स देणार आहोत. हे बघा, थोडंसं ताणलं गेलं आणि असं बारीक-बारीक चुने आलेले आहेत. कितीही केलं तरी हे लहान मशीन आहे, त्यामुळे दोरा वगैरे थोडाफार ताणला जातो. त्यामुळे आपण जास्त ताणायचं नाही. लूजच कापड ठेवून शिलाई मारायची आहे. आता हे बघा, 4 इंचावरती मी मार्किंग करून घेतली आहे. टक्स देणार आहोत आपण इथं. कमरपट्टी लावायच्या आधी टक्स द्यायचा असतो आणि अर्धा इंचाचं खालून मार्किंग केलेली आहे. आता यावरती मी शिलाई टाकून घेते. मिनी मशीनवर जर तुम्ही ब्लाऊज शिवत असणार, तर एकाच वेळेला पूर्ण ब्लाऊज तयार करायचा कधीही प्रयत्न करायचा नाही. कारण की एकाच वेळेला जर पूर्ण ब्लाऊज तयार केलं, तर त्याला हळू-हळू चालतं ते मशीन आणि ते जसं मिनी मशीन त्याचं नाव आहे, तसं त्याचं कामसुद्धा आहे आणि त्याची कॅपॅसिटी पण कमी असते. त्यामुळे एकाच दिवसामध्ये पूर्ण ब्लाऊज कंप्लीट करायचा प्रयत्न करायचा नाही. थोडं-थोडं करत शिवत जायचं आणि जेणेकरून हे मशीन खराब पण नाही होणार आणि अ, अ, म्हणजे बिघडणार पण नाही आणि मग ब्लाऊज हे आपलं पूर्ण कंप्लीट होईल. अशाच प्रकारे आपल्याला त्यासाठी
मिनी मशीन हे थोडं करत वापरायचं आहे आणि थोडं करत ब्लाऊज हे शिवत जायचं आहे. 1 दिवसात, 2 दिवसात, 3 दिवसात इथे शिवलं टीप तरी मारून चालतं. घेणार आहे कारण तुम्हाला. की आपण बाहेर सुद्धा ब्लाऊज दिलं ना, तर ते एका दिवसामध्ये शिवून देतील किंवा अर्जंट दिलं तर ते जास्त पैसे घेतात अर्जंट ब्लाऊजसाठी. त्यामुळे त्याचप्रमाणे आपण पण करायचं, हळू ब्लाऊज शिवत जायचं. जसं आपले कामं करत जातो आपण त्याप्रमाणे हळू ब्लाऊज शिवत जायचं. एका दिवसाला पूर्ण ब्लाऊज शिवायचं नाही. नाहीतरी धागे तुटायला लागतात, नाहीतर काही ना काही प्रॉब्लेम येत राहतात. तर त्यामुळे आपल्याला मिनी मशीनवर ब्लाऊज थोडं करत शिवत जायचं आहे. जसं त्याची कॅपॅसिटी आहे त्याचप्रमाणे आपण त्याच्यावर ब्लाऊज शिवून घेणार आहोत. आता हे बघा थोडा जास्त वेळ झाला, तर लगेच थोडे धागे तुटायला लागले. आता परत त्या सुईमध्ये ते आपल्याला धागा ओढावा लागतो. त्यामुळे आपण काय करायचं जास्त करून जेवढं आपल्याला शक्य होईल थोडं कमी ब्लाऊज शिवत जायचं. आता मी धागा टाकून घेते आणि आता परत इथं दोघी साईडला टक्स मारून घेणार आहे. टक्सची जेव्हा आपण मार्किंग करतो तेव्हा वरून सेंटर काढून घ्यायचं आणि मग खालच्या साईडने 4 इंचवर मार्किंग करायची आणि अर्धा इंच साईडने मार्किंग करायची. अशाप्रमाणे आपण टक्स टाकून घ्यायचा. वरून केव्हाही सेंटर काढून मगच खालच्या बाजूने 4 इंचाची मार्किंग करून घ्यायची. आता टक्स टाकून झाले आहेत. याला आता कमरपट्टी लावून घेणार आहे. त्याआधी मी क्रॉस हे इकडच्या साईडने कट करून घेणार आहे. जेणेकरून ब्लाऊज हे आपण जेव्हा फिटिंग करतो ना तेव्हा वाकडं बसतं. त्यामुळे थोडं कट करून घेणार आहे आणि एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते सुद्धा मी कट करून घेत आहे. मी बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी थोडंसं क्रॉस कट करून घेणार आहे कॉर्नरच्या साईडने. कमरपट्टी लावण्यासाठी 2 इंचाची पट्टी कट करून घेतली आहे. आता त्याची सरळ बाजू सीधी बाजू बघून आपण त्याला स्टिच करून घेणार आहोत. सर्वात आधी वरच्या साईडने ठेवून मी शिलाई टीप देत आहे आणि मध्ये एक चुनी देणार आहे. जिथं टक्स आपण मारलेला आहे ना तिथंच आपल्याला एक चुनी सुद्धा देऊन घ्यायची आहे. नंतर पलटवून आता ही पट्टी वरच्या आपण बाजूने सुद्धा पट्टी परत करून एकदा शिलाई द्यायची आहे बाजूला जेणेकरून एक फिनिशिंग टीप चांगली बसते. टाकून घेणार तर आहोत प्रत्येक आपण. वेळेला आपण जेव्हाही कोणती वस्तू फिनिशिंग चांगली पार्ट येते जॉईन त्याची करतो ना तेव्हा एक अशी वरून कमरपट्टीची. टीप द्यायची आहे. जेणेकरून आपली फिनिशिंग एकदम परफेक्ट बसेल आणि छान दिसतं. आता परत एकदा मी त्याच्यावर शिलाई मारून घेते अस्तरवर आणि त्यानंतर फोल्ड करून या पट्टीला परत शिलाई मारून देणार आहे. इकडे आपल्याला तुरपाई करायची असते, हात शिलाई मारायची असते. हे नंतर आपल्याला उसवून घ्यावं लागेल आणि हात शिलाई मारायची हे आपल्या मशीनची जी टीप मारलेली असते ना ती राहू नाही द्यायची. नाहीतर ब्लाऊज चांगलं नाही दिसत. हात शिलाई करून घ्यायची. आता हे पार्ट मी तुम्हाला दाखवले होते स्टार्टिंगला कसे कट केलेले आणि सरळ उलटी बाजू करून ठेवलेले आहेत. तर त्यांना मी पिना लावून घेतलेल्या आहेत आता सर्व बाजूंना. कारण की ब्लाऊज आणि अस्तर हे इकडे तिकडे नको सरकायला म्हणून. हे मिनी मशीन आहे. याचा टेबल खूपच लहान असतो. त्यामुळे पिना लावून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला शिलाई करायला एकदम सोपं जाईल आणि आपलं अस्तर ब्लाऊज इकडे तिकडे होणार नाही. तर आता हे सर्व पार्ट मी याचप्रमाणे शिवून घेणार आहे. सर्वांना एक टीप द्यायची आहे. जसा आकार आहे त्याप्रमाणे अर्धा इंचावर मी टीप टाकत आहे सर्व अस्तर आणि ब्लाऊज पीसला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. पूर्ण याला तुम्ही शिलाई मारू शकतात. पण मी जिकडे जॉईन करायचं आहे ना तेवढ्याच साईडला शिलाई देत आहे. बाकीच्या साईडला मी पिनच राहू देणार आहे. आता हे आपल्याला असंच्या असं जॉईंट करून द्यायचं आहे. जसं ठेवलं आहे ना त्याचप्रमाणे आता जॉईन करायचं आहे. उलट्या साईडने म्हणजे अस्तरच्या साईडने आपल्याला आता हे दोन्ही पार्ट जॉईन करत आपल्याला पफ टाकून घ्यायचा आहे प्रिन्स कटला. हे पार्ट आपण ठेवले होते. आता जसं ठेवलं होतं बघा मी हे असं ठेवलेलं होतं ना तुम्हाला दाखवलं कसं ठेवलं होतं. तर आपल्याला अशी शिलाई आता मारून घ्यायची आहे या साईड आणि नेहमी शिलाई ही खालच्या साईडनेच मारायची जेणेकरून परफेक्ट असं बसतं. ताणायची वगैरे काही गरज नाही. जसं आहे तसं कापडावर कापड ठेवायचं आणि अर्धा इंचावर टीप टाकत जायची. या व्हिडिओमध्ये मी छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला कामात येत असतील किंवा तुम्हाला मी जे शिलाईचं नॉलेज दिलेलं आहे किंवा सांगितलं आहे ते तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा झाला पफ तयार. इथं हुक पट्टी लावण्यासाठी आपण जो गळा कट केलेला असतो त्याचं हे असं
फॅब्रिक निघतं मधून, तर याच्यातूनच आपल्याला ही पट्टी काढून घ्यायची असते. आता थोडासा अंदाज घेऊन घ्यायचा इकडून केवढी आपल्याला पट्टी लागणार आहे तेवढी कट करून घ्यायची. थोडी एक्स्ट्राची कट करायची कारण की आपल्याला वाढायची असते ती. हे बघा आता कट केली. एक लहान पट्टी असते आणि एक मोठी पट्टी असते. हे बघा हे फॅब्रिक आहे, डबल आहे. आपण जो मागचा गळा कट केला ना त्याच्यामधून ही निघते, तिथूनच आपल्याला हुक पट्टी आणि लावायची असते. तर एक पट्टी ही लहान कापायची आणि एक पट्टी ही मोठी कापायची असते. एक बटनची काचची पट्टी येते आणि एक येतं आयची पट्टी येते आणि एक येतं हुकची पट्टी येते. एक लहान कापणार आणि एक मी मोठी कापून घेणार आहे. कसं कापते मी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. हे मग कट केली मी. आता आपला एक ब्लाऊज बघून घ्यायचं आहे कोणतं पण, जे आपल्याकडे असेल ते मापसाठी वगैरे. या साईडला आहे या हुक घालायची पट्टी आणि इकडे आहे हुक लावायची, हुकची पट्टी. तर ही लहान पट्टी जी हुक आपण जिथं लावतो ती पट्टी लहान असते आणि जिकडे आय तयार करतो ती पट्टी मोठी असते. हे लक्षात ठेवायचं केव्हाही. आणि नसेल समजत तर ब्लाऊज बघून त्यानुसार तुम्ही करू शकतात. नवीनच असेल तर त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची टिप्स आहे मी सांगितलेली. तर आता बघा एक पट्टी लहान आहे तर ही लहान पट्टी, मोठी पट्टी मी साईडला ठेवते. ही लहान पट्टी आहे. तर इकडे आपले काय येणार आहे, हुक लावायची पट्टी. तर मग म्हणजे इथे येईल लहान पट्टी आणि इकडे येईल मोठी पट्टी. आता आपल्याला सर्वात आधी काय करायचं, गळा मोजून घ्यायचा. पट्टी लावायच्या आधी कधी गळा मोजून घ्यायचा. आता हे बघा हा आहे गळा. इथून किती आला आहे, 6.5. याचा येत आहे 7.25. तर आपल्याला 6.5 गळा पाहिजे. तर इकडं 6.5वर मी मार्किंग करून घेते. इकडच्या पाडला पण तसंच करायचं. गळा मार्किंग करून घेतलाय. आता त्याला मी कट करून घेते मार्किंग केलेल्या प्रमाणे. मला ओकपट्टी वरच्या साईडने लावायची असते, आयपट्टी खालच्या साईडने लावायची. आता मी गळे मी कट करून घेते. आणि त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथं कटोरीचं ब्लाऊज नाही ना, कटोरी ब्लाऊजला खाली योगपट्टी असते किंवा प्रिन्स कट थ्री पीस प्रिन्स कट असेल तर त्याला सुद्धा पट्टी येते, पण याला पट्टी नसते. तर त्यामुळे याला आपल्याला खाली पट्टी जॉईन करावी लागणार आहे. अस्तरची 2 इंचची पट्टी कट केली आहे. आता मी खाली पट्टी लावून घेत आहे खालच्या साईडने. आणि बघा पट्टी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पट्टी लावून घ्यायची. आपण जसं मागच्या गळ्याला पट्टी लावली, कमरपट्टी लावली, त्याचप्रमाणे इथं सुद्धा पट्टी लावून घ्यायची आहे तशीच. हे बघा वरती वाढून घेतलं. याला सुद्धा हात शिलाई करायची जेणेकरून ब्लाऊज हे चांगलं दिसेल. ही शिलाई नंतर काढून टाकायची, मशीनची मारलेली शिलाई. व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल म्हणून पुढच्या पार्टमध्ये मी पूर्ण ब्लाऊज शिवून दाखवणार आहे. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा.